गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आज आहे गुरुपौर्णिमा. तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर सकाळी छान अशी दाराबाहेर रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर जेवण बनवून घेतलं. तर आज पुरी आणि छोले बनवलेले, छान अशा पुऱ्या बनवून घेतल्या. त्यानंतर आम्ही पूजा करायला बसलो. तर स्वामींच्या मूर्तीवर आम्ही अभिषेक करणार होतो पंचामृताने. तर आई मूर्तीवर अभिषेक करत होत्या आणि मी इकडे माळ जप करत होती. तर आईंचा अभिषेक करून झाल्यानंतर मीही थोडा वेळ मूर्तीवर अभिषेक करून घेतला. त्यानंतर आईंनी पाण्याने मूर्ती स्वच्छ करून घेतली. नंतर मूर्तीला छान असं पुसून घेतलं. त्यानंतर हा जो तांदळाचा हार आहे याचा फुल व्हिडिओ कसा बनवायचा आहे त्याचा फुल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, तो जाऊन तुम्ही नक्की बघा. तो हार आईंनी स्वामींना घालून घेतला. त्यानंतर अष्टगंध लावला. बघा आता किती छान वाटते ना, एकदम प्रसन्न. आणि इकडे बघा खाली मी छोटीशी अशी रांगोळी काढलेली फुलांची. त्यानंतर आईने नैवेद्य ठेवून घेतला. तर नैवेद्य ठेवण्यापूर्वी असं चौकोन काढून घ्यायचा पाण्याने, नंतर त्यावर नैवेद्य ठेवायचा. तर आईंनी नैवेद्य वगैरे ठेवून घेतला. तर नैवेद्य ठेवताना आपल्याला गायत्री मंत्र बोलायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला नैवेद्य ठेवून घ्यायचं आहे. तर आज नैवेद्यामध्ये आम्ही छोले, पुरी आणि खीर बनवलेली. तर मूर्तीवर अभिषेक केल्यानंतर आम्ही इथे गुरुपद घेतलं. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद घ्यायचं असतं. तर आम्ही असं मनातल्या मनात बोलत होतो आणि हातामध्ये आपल्याला पाणी घ्यायचे, फूल असेल तर फूल घ्यायचे आणि आपलं जे काही मनातलं आहे गुरुबद्दल ते बोलून नंतर आपल्याला ते पाणी ताटामध्ये सोडायचं. तर गुरुपद वगैरे घेतल्यानंतर आम्ही नंतर स्वामीचरित्र वाचायला घेतलं. तर स्वामीचरित्र वाचण्यापूर्वी आम्ही पहिला जय जयकार करून घेतला स्वामींचा. त्यानंतर आम्ही दोघींनी मिळून स्वामीचरित्राचं वाचन केलं. 3 अध्याय त्यांनी वाचले आणि 3 अध्याय मी वाचले. असं करून अध्याय पूर्ण केले सगळे. आणि बघा संध्याकाळी इकडे आम्ही पौर्णिमा होती त्यामुळे सत्यनारायण पूजेची मांडणीसुद्धा करून घेतली. आणि इकडे श्रीयंत्रावर सुद्धा आम्ही कुंकुमार्चन करणार होतो आज. आणि धनलक्ष्मी कुंचन सेवासुद्धा करणार होतो आज आम्ही. पौर्णिमेच्या दिवशी हे केलेलं चांगलं असतं. तर इकडे बघा आई सत्यनारायणाची जी पूजा मांडली होती तिथे नैवेद्य वगैरे त्यांनी दाखवून घेतला. पूजा सुरू करण्यापूर्वी पहिलं हळदी कुंकू लावून घ्यायचे. तर हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि त्यानंतर आम्ही जे सत्यनारायणाची पूजेची जी पोथी आहे ती वाचायला घेतली. तर ही पण आम्ही दोघींनी मिळून वाचली. थोडा वेळ मी वाचली, थोडा वेळ त्यांनी वाचली. तर ही पोथी 1 तासात होते वाचून. त्यानंतर इकडे मी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करत होते आणि आई सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचत होत्या. तर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केल्यानंतर इकडे मी धनलक्ष्मी कुंचन सेवा करायला घेतली.
तर छान अशी आमची पूजा करून झालेली आहे. तर खूप छान वाटतं, एकदम प्रसन्न असं वाटतंय. त्यानंतर पूजा वगैरे करून झाल्यानंतर आम्ही आरती करून घेतली. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.